दीपक अरे वा मी छत्रपती शिवाजी जॉर्ज वॉशिंग्टन मार्टिन लुथर यांची चरित्र वाचली. त्यांच्या चरित्रात माणसाने माणुसकीनं वागावं असं सांगितलं असताना ताई मला लग्नाच्या मिरवणुकीत हाकलून देतात. मला म्हणे तुझ्यासारख्या शूद्र माळ्याच्या पोरानं लग्नाच्या मिरवणुकीत चालावं म्हणजे काय. लग्नाच्या मिरवणुकीत येऊन तू आमचा धर्म वाटवला म्हणे. धर्म अरे हा मनुवाद्यांनो धर्म वाटवला आणि वाटवला. सावित्री माझा धोतार घेऊन ये. या मनुवाद्यांच्या नावाने आंदोलन करतो. जसं जसं जग बदलत आहे तसं आधुनिक आपण व्हायला पाहिजे. फक्त आधुनिकीकरणाच्या नावाखाली खड्ड्यात जायला उपयोग बरोबर का नाही. एकदा जोरदार टाळ्या त्याचं लक्ष. हॅलो हातवर तुकाराम महाराज म्हणतात ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे त्याला कुंड घावला. त्यामध्ये हातवर तर हाताची जरी घालू नका. या राहत या तुमच्यासाठी मी एकदा ताळ्यावर येतो. काय सुंदर काम आहे बाबा. मी काय बोललो सांगतो ऐका. आमचा एक मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव. आपण गप्पा मारायच्या. माझं कोणतंही साहित्य हे संवादात्मक होतं. मग शेतकऱ्याचा असूड असो गुलामगिरी असो रामराज्य कसब असो किंवा कोणतंही पुस्तक असो. आमचा एक मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव. आवाज येत नाही. सखाराम सर इतिहास सांगावं लागेल. 200 वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा आलोय. नाही तर लोक आम्हाला फक्त फोटोच बंद करून ठेवतात आणि जयंतीला फक्त बाहेर काढतात. आहे का नाही. आमचा मित्र होता सखाराम परांजपे. सखाराम परांजपे कशात येतं ताई. कशात. दादा त्या काळात माझे सर्व जाती धर्माचे मित्र होते. मित्रांनो सखाराम परांजपे, मोरो वाळवेकर, व्यंकय्या, रामय्या, डॉक्टर विश्राम घोले, लोकमान्य टिळकांना तुरुंगातून सोडायला 1.5 लाखाचा जामीन देणारा हा ज्योतिराव महात्मा फुले आहे. असं काय आम्हाला वेगळं करू द्याचा. आम्ही सगळे एकच आहोत. आमचा मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव. सखाराम. म्हणून मी माझ्या अखंडामध्ये लिहिलंय ताई धर्म राज्य भेद मानवा नसावे
सत्यानं वागावं ईशासाठी ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण यांना धरावे उराशी बंधू करी निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक मग भांडण अनेक कशासाठी. तर आजच्या माझ्या 200व्या जयंतीनिमित्त लक्षात ठेवा, जातीचं कुंपण ठेवू नका. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांबरोबर मैत्री करा. माणूस म्हणून जगा. या जगात फक्त 2च जाती आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. आणि या दोघात श्रेष्ठ कोण असेल तर ती स्त्री, कारण ती बाळाला जन्म देते. आमचा मित्र होता सखाराम, झोपेत जरी विचारलं तर या सर क्या बात आहे वा. आणि जे फुलेशाह आंबेडकर विचारांच्या नादाला झाल्या त्या महापुरुष झाल्या. नाही हे पोरांनो नीट बसा रे. तुला बुवाकडे पकडून दिला. परवा एका कार्यक्रमाला मी म्हटलं हे नीट शांत बस, तुला बुवाकडे पकडून देईल. तो पोरगा म्हटला आता बुवालाच पोलिसांनी पकडून दिलं. परत एकदा डायलॉग घेऊ. 200वी जयंती अजूनही आवाज आमचा दबलेला आहे आणि तो बाहेर काढण्याचं काम हा ज्योतिराव करतोय त्या दीपकच्या माध्यमातून. लक्ष द्या जरा. काम करणाऱ्याला काम करू द्या. सरांनी टाकलंच त्याच्या खांद्यावर. एकदा परत बोलू. अरे काय समजतात ही बनवावी स्वतःला. अरे आमच्या स्पर्शानं धर्म मानला जातो. हा यांचा कोणता धर्म. मी छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन, मार्टिन लुथर यांची चरित्र वाचली. त्यांच्या चरित्रात माणसाने माणसाची माणूस केलं वागावं असं सांगितलं असताना दादा मला ते लग्नाच्या मिरवणुकीत हाकलून देतात. मला म्हणे तुझ्यासारखे शूद्र माळ्याच्या पोरांना लग्नाच्या मिरवणुकीत चालावं म्हणजे काय. लग्नाच्या मिरवणुकीत येऊन तो आमचा धर्म वाटवला बोली धर्म. अरे हा मनुवाद येतो. या तुमचा धर्म वाटवणार आणि वाटवणार. सावित्री मला धोतर घेऊन ये. या मनुवाद्यांच्या नावाने आज आंघोळच करतो. रागच तेवढा आला. लग्नाला बोलवलं हाकलून दिलं. राग येणार का नाही. माझ्याशी बोला. राग येणार का नाही. आवाज येत नाही. अहो या विश्वामध्ये जर का बोलण्याचा अधिकार कोणी दिला असेल तर तो संविधानानं दिलाय. बोला मला राग येणार की नाही. हा आवाज येत नाही. पर्यायाच्या नावानं कशी वाटली एंट्री. आई एंट्री कशी वाटली. त्याच्या जरा टाळ्या वाजवल्या पाहिजे. स्वरा क्या बात आहे. आपण म्युझिकवर टाळ्या वाजवूया. लावले काय म्युझिक.